नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। महसूल विभागानं शेत जमिनीच्या वाटणी पत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्यांनी वडिलोपार्जित शेत जमिनीची आपसात वाटणी केल्यास आता 1 रुपयाही नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा दिलासा मिळेल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते आहे। पण 2005 सालापासून नोंदणी शुल्क आकारलं जात नसतानाही शेतकऱ्यांकडून पैसे का घेतले जात होते, याबाबतचा निर्णय नेमका काय झालेला आहे, या कायद्याचा किंवा नियमांचा इतिहास नेमका काय आहे, जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतजमिनीच्या वाटणी पत्रावर आकारलं जाणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय। याबाबतचं परिपत्रकही विभागानं जारी केलंय। यामध्ये म्हणजेच या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांसह आपसातील संमतीनं थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्कातून पूर्णपणे माफी देण्यात आली आहे। राज्य शासनाने 23 जून 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार कलम 85 अन्वये एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही अशी तरतूदही करण्यात आली होती। या कलमांतर्गत वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत, पण अनेक नागरिक तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात आपसातील संमतीने वाटणीपत्र नोंदणीसाठी सादर करत होते। अशा वेळी मूळ अधिसूचनेत स्पष्ट तरतूद नसल्याचं कारण देत दुय्यम निबंधक कार्यालयांकडून नोंदणी शुल्क आकारलं जात होतं। शेतकऱ्यांचा हा होणारा गोंधळ दूर करण्यासाठी महसूल विभागानं परिपत्रक जारी केलंय। नवीन स्पष्टीकरणानुसार कलम 85 अंतर्गत तहसीलदार स्तरावरून होणाऱ्या वाटणीपत्रांच्या नोंदणीसाठी कोणतंही शुल्क आता यापुढे आकारलं जाणार नाहीये। वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसा हक्क प्राप्त झालेल्या सर्व सहधारकांनी एकत्र येऊन थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेल्या वाटणीपत्रालाही आता नोंदणी शुल्कातून सूट मिळणार आहे। एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या शेतजमिनीच्या वाटप दस्तावरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये। या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणीसाठी होणारा खर्च वाचणार असून प्रलंबित वादांचं प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल असाही दावा केला जातोय। याबाबत माहिती देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की एकाच कुटुंबातील सदस्यांनी आपसात वडिलोपार्जित जमिनीचं वाटप केल्यास त्याची नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। काही शेतकरी थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करत होते, त्यासाठीच्या नियमात स्पष्टता नसल्यानं नोंदणी फी आकारली जात होती। ही अडचण दूर करण्यासाठी नव्यानं हे स्पष्टीकरण देण्यात आलं असून आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालयात कुठेही गेला तरी नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही असंही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। वास्तविक महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 हा मालमत्ता करार आणि जमीन व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क वसुलीचा मूळ कायदा आहे। याच कायद्याखाली वाटणीपत्रावरही शुल्क लागू केलं जात होतं। पुढे यामध्ये 85 कलम हे जोडण्यात आलं। त्यातून महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये तहसीलदार जमिनीचं वाटप करू शकतात। तहसीलदारांकडे कलम 85 अन्वये अर्ज केल्यास केवळ 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवरती वाटणी केली जात होते। दरम्यानच्या काळात पारंपरिकपणे अनेक कुटुंब तोंडी करार आणि अनोंदणीकृत कौटुंबिक करारनाम्यावर अवलंबून राहत होती। मात्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नोंदणी कायद्यानुसार अनोंदणीकृत वाटणीला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत होतं। त्यामुळे दीर्घ खटले सुद्धा दाखल केले गेले होते। दुसरीकडे या नियमानुसार 5% मुद्रांक शुल्क आणि 1% नोंदणी शुल्क आकारलं जात होतं। उदाहरणार्थ 20 लाखाच्या जमिनीसाठी सुमारे 1,20,000 रुपये खर्च येत होता। त्यातून शासनाने 2005 साली एक अधिसूचना काढली। त्यात कलम 85 अन्वये एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर कोणतंही नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली। पण तरीही दुय्यम निबंधक कार्यालयांकडून शुल्क आकारलं जात असल्याच्या गोष्टी घडत होत्या। त्यामुळे 2026च्या एप्रिल महिन्यात महसूल विभागानं स्पष्ट असं परिपत्रक जारी करत पूर्वी निर्माण झालेला गोंधळ दूर केलाय। तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी लागू करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वारसा म्हणून वाटणी करायची असेल तर नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही। आता या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? शेतकऱ्यांना कुटुंबात ज्यावेळेस वाटणी करायची असते त्यासाठी नोंदणी शुल्काचा भार खरंच तेवढा होता का? त्यातनं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा।
मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे गणत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.